महासंकट काळात गोरगरिबांचा अन्नदाता, अष्टपैलू व्यक्तिमत्व व सर्वसामान्यांचा नेता, जनमानसात प्रभावी व्यक्तिमत्व असलेले असे समाजसेवक सचिन शिरसाट. कल्याण येथे कमी कार्यकालात नावारूपाला आलेले तरुण तडफदार उमेदवार घराघरात लोकांच्या हृदयात स्थान मिळवत आहे. समाजसेवक सचिन शिरसाट यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. मयुरी शिरसाट महिलांच्या समस्या जाणून सोडवत आहे. महिलांवरील होणारे अत्याचार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना जनमानसात पोहोचवून लोकांना दिलासा देत आहे. गुणवंत, कीर्तिवंत, कार्यसम्राट, जनतेच्या हक्काचा व्यक्ती समाजसेवक सचिन शिरसाट जनमानसात जाऊन समाज कार्य करीत आहे. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. नमस्कार. आज आपण सचिनदादा शिरसाट यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण खाली बघतो आहोत की उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. जे जनधन योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना हे कॅम्प लावलेले आहेत, तर नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आणि आता मी ताई तुम्हाला एक विचारते की सचिनदादा यांच्या खांद्याला खांदा लावून आज तुम्ही सामाजिक काम करत आहात, तर त्यामुळे तुम्हाला काय सांगावं असं वाटते? नमस्कार, मी मयुरी सचिन शिरसाट. माझे मिस्टर सचिन शिरसाट. गेले 10-11 वर्ष झाले आम्ही समाजसेवा करतोय. समाजसेवा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की माणुसकीच्या नात्याने आम्ही समाजसेवा केली. गेले वर्षभर आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला होता. त्या काळात आम्ही भरपूर अन्नधान्य वाटलं, मेडिसिन्स वाटले आणि यापूर्वी आम्ही 10-11 वर्षाचे कार्य केले. जसे दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा असतात, रांगोळी स्पर्धा असते किंवा क्रिकेट स्पर्धा असतात, असे भरपूर कार्यक्रम आम्ही ठेवले आणि आम्हाला जनतेचा खूप छान प्रतिसाद मिळाला. यापुढेही असंच मिळो हीच इच्छा आहे. जेवढं कार्य आमच्याकडनं करता येईल चांगलं जनतेसाठी तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि आम्हाला कुठलाही पाठिंबा नसताना माझ्या मिस्टरांनी जे हातात कार्य घेतले त्यात आम्ही सक्सेस झालो हे असं म्हणणार नाही, कारण सुरुवातीची पायरी आहे. अजून देवीकडे प्रार्थना करेल की आमचं जे कार्य आम्ही करतोय ते सक्सेस व्हावं, एवढीच इच्छा आहे. बरं, आता कमी कार्यकालामध्ये आज तुम्ही सगळ्यात घराघरात पोहोचला आहात. आज कोणालाही सचिन शिरसाट विचारलं तरी लगेच कोणी एक सांगतं आणि एक आपुलकी निर्माण होते, तर त्यामागचं रहस्य काय? त्यामागचं रहस्य म्हणजे एवढंच की आम्ही जे करतो ते माणुसकीच्या नात्याने करतो. मिस्टरांचं बोलणं चालणं व्यवस्थित आहे आणि जे काम आम्ही जनता आम्हाला सांगते ते आम्ही पूर्ण करतो. बरं, आता कोरोनाचा मोठा महाभयंकर असा काळ सुरू आहे, तर ह्या कार्यकालामध्ये तुमच्याकडून कुठली कार्य झाली? कोरोनामध्ये आम्ही जास्त करून अन्नधान्य तर वाटलंच, त्याबरोबर लोकांची जी राहण्याची सोय होती ती सुद्धा आम्ही केलेली आहे. काही जणांना राहण्याची व्यवस्था नव्हती, आजारी पडल्यास ते आम्हाला सारखे सारखे फोन करायचे, त्यांची राहणीमानाची, दवाखान्याचं सगळं व्यवस्था आम्ही करून दिली. बरं, आता पुढील वाटचाल तुमची कशी असणार आहे? पुढील वाटचालीसाठी आम्ही अजून तयारी सुरू आहे आमची, ते आम्ही तुम्हाला नंतर कळू. अच्छा, ओके. बरं, आता नवरात्र सुरू आहे. आई जगदंबेला आपण एक घराणं घालता, तुम्ही काय म्हणजे काय प्रार्थना कराल आज? मी देवी पुढे एवढीच प्रार्थना करेल की हे कोरोनाचं जे प्रादुर्भाव अजून सुरू आहे ते लवकरात लवकर संपो आणि जनतेची जी वाटचाल आहे ती व्यवस्थित सुरू होईल.